नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ता चिवले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण पाहतोय की मागील आठवड्याभरात संबंध महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। शेतीचं तर नुकसान झालेलंच आहे, त्यासोबतच पिकाचंही जे काही पेरलेलं पीक असेल संबंध महाराष्ट्राभरात शेताचं आता नुकसान झालेलं आहे। नुकताच शेतकऱ्याने त्याचा पीक विमा काढलेला आहे, परंतु आता नवीन पीक विमा धोरणामध्ये फक्त यील्ड बेस किंवा उंबरठा उत्पन्नावरच तुम्हाला विमा लागू होणार आहे। त्यामुळे आता जे काही नुकसान शेतकऱ्याचं झालं आहे, म्हणजे कुणाच्या ढगफुटीमुळे जमीन वाहून गेली असेल किंवा पिकात वावरात पाणी साचलं आहे त्यामुळे पीक नष्ट होत असेल, नुकसान होत असेल, तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी क्लेम करायचा की नाही आणि जर करायचा तर कोणत्या पद्धतीने कुठले कुठले ऑप्शन्स आहेत, शेतकऱ्याकडे पर्याय आहेत क्लेम करण्याचे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की क्लेम आता करण्याची आवश्यकता नाहीये, कारण पीक विम्यामधले जे बदल आहेत त्यामुळे क्लेम करण्याची गरज नाहीये। खरं क्लेम करण्याची गरज आहे की नाही तेही आपण सविस्तर चर्चा करूया। त्यापूर्वी जर चॅनलवरती प्रथम आला असेल तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रो, आता सध्या जे काही पावसाचा धुमाकूळ संबंध महाराष्ट्राभरात आहे आणि तुमच्याही पिकाचं अतोनात किंवा जमिनीचं ढस झाली असेल आणि अतोनात नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला त्वरितच त्यासाठी क्लेम करणं गरजेचं आहे। जर समजा तुमच्या शेतात पाणी थांबलेलं असेल तर तुम्हाला संबंधित जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे फोटो काढणं गरजेचं आहे आणि त्याचाही दावा जे काही आहे विमा कंपन्याकडनं करणं गरजेचं आहे। जरी ह्या वर्षी विमा कंपन्याच्या धोरणामध्ये विमा लागू करण्याच्या धोरणामध्ये बदल केला असेल तरी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचं जे काही कर्तव्य आहे, म्हणजे जे काही काम आहे, तुमचं वैयक्तिक जे काही नुकसान झालं असेल, सामूहिक नुकसान झालेलं असेल, त्या गावात नुकसान झालं असेल, प्रत्येकानं वैयक्तिक क्लेम हा केलाच पाहिजे। मग क्लेम कसा करायचा? क्लेम करण्याचे 3 ते 4 प्रकार आहेत। तर क्लेम करण्याचे कोणकोणते पर्याय आहेत? पर्याय क्रमांक 1, PMFBYचा जो काही नंबर आहे तो तुम्ही व्हॉट्सॲपवरती सेव्ह करा आणि त्यावरती तुम्ही क्लेम करू शकता। पर्याय नंबर 2, तुम्ही कस्टमर केअरला, जे काही कस्टमर केअरचा नंबर आहे 144447 म्हणजे 14447 किंवा 14474 या नंबरवरती कॉल करूनही तुम्ही तुमचं जे काही पावती नंबर आहे ते सांगून तुम्ही तुमचं क्लेम करू शकता। पर्याय क्रमांक 3 आहे कंपनीच्या जे काही कुठल्या कंपन्या आहेत, 2च कंपन्या आहेत ज्या की आता पीक विम्यामध्ये देत आहेत, ICICI असेल किंवा इतर कुठली कंपनी असेल तर त्यामध्ये तुम्हाला मेल करायचं आहे त्या कंपनीच्या मेल ID वरती। हा पर्याय झाला 3रा। 4था पर्याय एक आहे जे की दरवर्षी आपण करतो, ऑनलाईन जे क्रॉप इन्शुरन्स नावाचा ॲप आहे त्यामार्फतही तुम्ही तुमचा क्लेम किंवा दावा, जो काही नुकसानीचा दावा आहे तो सादर करू शकता। अशा प्रकारे 4 पर्याय आहेत तुमच्याकडे क्लेम सादर करण्याचे। सरकारमार्फत कुठलंच आव्हान केलेलं नाहीये शेतकऱ्यांना क्लेम करण्याचं, परंतु जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर ते सरकारला कळणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला पर्यायी उपाय म्हणजे तुमचं जे काही तालुका असेल किंवा जिल्हा असेल त्या ठिकाणचे जे काही कृषी अधिकारी आहेत वर्ग, त्यांना बोलावून घेऊन तुम्हाला ते करणं गरजेचं आहे। त्यांचं काही जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करणं आणि सरकार दरबारी त्याची नोंद असणं अत्यावश्यक आहे। जरीही मिड सीझनचा म्हणा किंवा पेरणी पश्चातचा किंवा अतिवृष्टीचा विमा यावर्षी लागू नसला तरी तुम्हाला सरकारला हे सांगणं गरजेचं आहे की तुमचं नुकसान झालेलं आहे किंवा विमा कंपन्यांना सांगणं गरजेचं आहे की तुमचं नुकसान झालेलं आहे। जर का या नुकसानाची नोंद खूप प्रमाणावरती शेतकऱ्यांनी गावोगावी जर झाली तर ते तालुका किंवा मंडळ निहाय हे याद्या ज्या वर जातील तर तुमच्यासाठी अनुदान असेल किंवा इतर कुठली तरतूद असेल ती तुमच्या तालुक्या लेवलला करण्यात येईल। त्यासाठी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, या 3 ते 4 पर्यायांना अवलंबून जे तुम्हाला सोयीचं जाईल त्या पर्यायावरती तुम्ही शेतीचं जे काही नुकसान होत आहे त्याचा दावा नक्कीच करा। माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी, शेती आणि शेतकऱ्यांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।